नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ऑनलाईन क्लासमध्ये आपण गणित विषयात घटक क्रमांक 7 बीजगणित, त्या बीजगणितातील नित्य समानता या उपघटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. नित्य समानता या उपघटकावरती 2.67% प्रश्न विचारले जातात. 2.67% भारांशाने, म्हणजे जवळपास 2% 2 प्रश्न कंपल्सरी विचारले जातात. आता ते 2 प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात, त्याचं स्वरूप काय आणि ते कशा पद्धतीने सोडायचे ते आपण अभ्यास करणार आहोत. ओके, नित्य समानता म्हणजे काय? नित्य समानता म्हणजे काय हे समजून घेऊ आपण. व्याख्या दिलेली बघा. ज्या समानता संबंधात चलांच्या कोणत्याही किमती ठेवल्या असतात, डावी बाजू व उजवी बाजू यांची समानता कायम राहते, अशा समानता संबंधास नित्य समानता असे म्हणतात. आता इथं काही समानता संबंध दिलेले आहेत. समानता संबंधात चलांच्या कोणत्याही किमती ठेवल्या असतात. फॉर एक्झाम्पल, a प्लस b स्क्वेअर बरोबर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab. याच्यामध्ये a आणि b हे चल आहे, म्हणजे या चलासाठी कोणत्याही किमती आपण घेतल्या तरीही या दोन बाजू इक्वल आल्या पाहिजेत, समान आल्या पाहिजेत, तर त्याला नित्य समानता म्हणू शकतो. आपण एक नित्य समानता चेक करू की दोन्ही बाजू इक्वल येतात. या नित्य समानता संबंधात a ची किंमत आपण घेऊ 1 आणि b ची किंमत घेऊ 2. आपण a आणि b या चलासाठी कोणत्याही किमती घेऊ शकतो. मायनस घ्या, पॉझिटिव्ह घ्या, कोणत्याही आपण घेऊ शकतो. आणि कोणत्याही किमती घेतल्या असता दोन्ही बाजू म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू ह्या समानच आले पाहिजे, तर ती नित्य समानता आपल्याला म्हणता येईल. आता a साठी 1 आणि b साठी 2 घेऊ, तर a अधिक b चा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. याच्यामध्ये आपण a आणि b च्या किमती ठेवून बघू. a साठी घेतला तर 1 अधिक b साठी आपण घेतलंय 2b चा वर्ग बरोबर a साठी 1 वर्ग अधिक 2 गुणिले 1 गुणिले b. b साठी आपण घेतलंय 2 अधिक 2 चा वर्ग. आता 1 अधिक 2 बरोबर 3 चा वर्ग बरोबर 1 चा वर्ग 1च असतो, अधिक 2 गुणिले 1 अधिक 2 आणि 2 गुणिले 2 बरोबर 4 अधिक 2 चा वर्ग 4. 3 चा वर्ग येतो 9 बरोबर 1 अधिक 4 5 5 आणि 4 9. म्हणजे डावी साईड आणि उजवी साईड दोन्ही बाजू आल्या इक्वल, म्हणजे या संबंधात a आणि b च्या किमती ठेवल्या असतात दोन्ही बाजूला इक्वल येतात, म्हणजे याला आपण नित्य समानता म्हणू शकतो.
अशा पद्धतीने इथे काही नित्य समांतर दिलेल्या आहेत. या नित्य समानता आपल्याला माहिती पाहिजे तर याच्यावरती आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रश्न सोडवता येईल. बघा ए अधिक बी चा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर अधिक 2ab. त्याच्यानंतर ए वजा बी चा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग वजा 2ab. त्याच्यानंतर ए अधिक बी गुणिले ए वजा बी बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग. त्यानंतर x अधिक a गुणिले x अधिक b बरोबर x वर्ग अधिक x अधिक b गुणिले x अधिक ab. त्यानंतर बाकी नित्य समांतर आहे a अधिक b अधिक c बरोबर a वर्ग बरोबर a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ac. त्यानंतर सहावी नित्य समांतर आहे a अधिक b घन बरोबर a घन अधिक b घन अधिक 3ab गुणिले a अधिक b. त्यानंतर सातवी नित्य समांतर आहे a वजा b चा घन बरोबर a घन वजा b घन वजा 3ab गुणिले a वजा b. आठवी नित्य समांतर आहे a घन अधिक b घन बरोबर a अधिक b गुणिले c वर्ग वजा ab अधिक b वर्ग. त्यानंतर नववी नित्य समांतर आहे a घन वजा b घन बरोबर a वजा b गुणिले a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग. तर या नऊ नित्य समांतर आहेत. या नऊ नित्य समानतेचा वापर करून आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. आता इथं काही प्रश्न दिलेले आहेत ते आपण प्रश्न प्रत्यक्ष सोडून बघूयात कशा पद्धतीने सोडवायचे. या नित्य समानतेचा उपयोग करून प्रश्न कशा पद्धतीने सोडवता येते हे आपण बघूया. बघा पहिला प्रश्न 36 अधिक n वर्ग ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी पुढील पैकी कोणते पद मिळवावे. दोन अचूक पर्याय निवडा. आता इथे राशी दिलेली आहे 36x n वर्ग. या राशीचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येतं की ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी a अधिक b वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग किंवा a वजा b वर्ग बरोबर a वर्ग अधिक b वर्ग वजा 2ab या स्वरूपात असली पाहिजे होती. आता इथे आपल्याला a वर्ग आणि b वर्ग आहे पण 2ab आणि वजा 2ab हे पद आपल्याला शोधावं लागेल. हे पद जर याच्यामध्ये ऍड केलं तर ते पूर्ण वर्ग राशी होऊ शकते. आपल्याला काय करावं लागेल 2ab ची किंमत शोधावी लागेल. आता 2ab ची किंमत शोधण्यामध्ये आपल्याला a ची किंमत आणि b ची किंमत आपल्याला ठरवावी लागेल. आता a आणि b ची किंमत कशी ठरवणार आपण बघा. a वर्ग बरोबर काय दिलं इथं 36. जर a चा वर्गमूळ घेतला a वर्ग त्याचा वर्गमूळ घेतला तर a बरोबर 36 चा वर्गमूळ येईल 6 आणि b वर्ग बरोबर दिलाय m चा वर्ग म्हणजे b चा वर्ग b वर्गाचा वर्गमूळ घेतलं तर b बरोबर n m वर्गाचा n वर्ग म्हणजे a आणि b च्या किमती आपण फिक्स केल्या. आता पुढे काय करावं लागेल आपल्याला
2 AB किंवा वजा 2 AB ची किंमत शोधावी लागेल. मग 2 AB ची किंमत शोधू. 2 AB बरोबर 2 गुणिले A ची किंमत आपण काढली 6 आणि B ची किंमत दिलेली आहे 4. बरोबर 2 गुणिले 6 12 होतात गुणिले 4 12 त्यानंतर वजा 2 AB बरोबर वजा 2 गुणिले A म्हणजे 6 आणि B म्हणजे 4 बरोबर 6 गुणिले वजा 12 गुणिले 4. तर ही 2 किमती आपल्याला भेटतात. 2 AB आणि वजा 2 AB च्या किमती आपल्याला भेटतात 12N आणि वजा 12N. आता 2 AB च्या ठिकाणी जर आपण 12N आणि -12N ठेवलं तर ही राशी पूर्ण वर्ग राशी होते. याच्यापैकी कोणतंही एक पद ठेवलं 12N किंवा -12N ठेवलं तरी ती पूर्ण वर्ग राशी होते. तर इथे विचारलेलं आहे की 2 अचूक पर्याय निवडा. म्हणून हे दोन्ही पर्याय याच्यासाठी लागू होतील. म्हणजे दोन्ही पर्याय बरोबर येतात. मग पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 हे आपले बरोबर येतात. समजतंय? ओके समजलं असेल. पुढचा प्रश्न ठेवू आपण. पुढचा प्रश्न सुद्धा तसंच दिलेला आहे. काय दिलंय 25x वर्ग अधिक 49y वर्ग ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी पुढील पैकी कोणते पद मिळवावे 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. ऑप्शन दिलेले आहेत. स्टेप 1 पहिल्यांदा आपण काय करणार या राशीचं निरीक्षण करतो. या राशीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की ही जी राशी आहे ती जर a अधिक b चा वर्ग बरोबर a वर्ग अधिक b वर्ग अधिक 2ab किंवा a वजा b वर्ग बरोबर a वर्ग अधिक b वर्ग वजा 2ab या स्वरूपात असली पाहिजे होते तर ती पूर्ण वर्ग झाली असते. इथं आपल्याला या हे पद शोधावं लागेल. हे पद शोधण्याच्या अगोदर आपल्याला a आणि b च्या किमती निश्चित कराव्या लागतात. आता a आणि b च्या किमती निश्चित कशा करतो आपण बघा. a वर्ग काय दिलं a वर्ग बरोबर काय दिलं 25 x वर्ग a चा वर्ग याचा जर वर्गमूळ घेतलं तर a बरोबर 25 चा वर्गमूळ 5 येतं आणि त्याचं x म्हणजे वर्गमूळ 5x आहे. त्यानंतर b चा वर्ग बरोबर इथे काय दिलं 49y वर्ग 49y वर्ग बरोबर याचं जर वर्गमूळ घेतलं तर b बरोबर 7y म्हणजे आपल्याला a आणि b च्या किमती आपण निश्चित केल्या. त्यानंतर स्टेप काय येते की 2ab आणि वजा 2ab च्या किमती शोधाव्या लागतात. 2ab बरोबर 2 गुणिले a च्या ठिकाणी 5x होणार आपण आणि b च्या ठिकाणी 7y होणार. त्यांचा जर गुणाकार केला तर 7 35 35 आणि 35 गुणे 70 होतात.
वाय. त्यानंतर वजा 2 AB बरोबर वजा 2 गुणिले A म्हणजे 5x आणि B म्हणजे 7y बरोबर. आणि जर कोणी केला तर 7 वजा 35 बरोबर 70 वजा 70xy दोन किमती आपल्याला भेटतात. त्या दोन किमती जर आपल्याला 2 AB च्या ठिकाणी आपण इथं जर त्याच्यात ऍड केली तर आपल्याला पूर्ण वर्ग राशी होताना दिसते. इथं म्हटलंय 2 अचूक पर्याय निवडा. म्हणून आपल्याला दोन्ही पर्याय आपल्याला निवडता येते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक आपला 3 जो येतो बरोबर येते. पुढचा प्रश्न घेऊया. सर्वांना समजताय? पुढचा प्रश्न उदाहरण 3 सेम प्रश्न आहे. हे मागील प्रश्न पत्रिकेत विचारले गेलेले प्रश्न आहे. बघा प्रश्न तिसरा. प्रश्न तिसरा दिलेला आहे 64x चा वर्ग अधिक y वर्ग छेद 25 ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी त्या पुढीलपैकी कोणते पद मिळवावे? 2 अचूक पर्याय निवडा. सेम क्वेश्चन आहे. पहिला दुसरा तिसरा सेम प्रश्न आहे. आपण काय करतो या राशीचं जर निरीक्षण केलं तर a अधिक b चा वर्ग बरोबर a वर्ग अधिक b वर्ग अधिक 2ab किंवा a वजा b वर्ग बरोबर a वर्ग अधिक b वर्ग वजा 2ab या स्वरूपात असली पाहिजे होती. आणि हे पद जर आपण त्याच्यामध्ये शोधून ऍड केलं तर ते पूर्ण वर्ग असे होताना आपल्याला दिसते. आपण काय करतो a आणि b च्या किमती फिक्स करतो. a आणि b च्या किमती फिक्स कशा करतो बघा. a वर्गच्या ठिकाणी काय दिलं 64 x चा वर्ग याचा जर वर्गमूळ घेतलं तर काय येतं a बरोबर 64 वर्गमूळ 8 आणि याचा वर्गमूळ x a बरोबर 8x आला. तसंच b वर्ग बरोबर y चा वर्ग छेद 25 दिला. म्हणजे याचा जर वर्गमूळ घेतलं तर पुन्हा ते काय b बरोबर y छेद 25 चा वर्गमूळ 5 म्हणजे b बरोबर y छेद 5 किंमत किती आहे. आता a आणि b च्या किमती फिक्स केल्यानंतर आपल्याला कोणतं पद शोधायचं आहे? शेवटचं पद 2ab आणि वजा 2ab. आपण 2ab ची किंमत काढू. 2 गुणिले a च्या ठिकाणी आणि b च्या ठिकाणी a ची किंमत a ची किंमत 8x आणि b ची किंमत y छेद 5 याचा जर गुणाकार केला तर काय होतं 8 आणि 16 आणि xy म्हणजे 16xy छेद 5 आणि छेद वजा 2 a ची किंमत जर शोधली तर वजा 2 गुणिले a बरोबर 8x आणि b बरोबर y छेद 5 म्हणजे 8 आणि 16 आणि xy छेद 5 या दोन किमती आपल्याला भेटतात. आणि 2 अचूक पर्याय निवडायला सांगितले. हे दोन्ही पर्यायामध्ये बरोबर येतात. म्हणजे ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2 जे आहेत ते आपले बरोबर येताना दिसतात. सर्वांना समजतंय असं गृहीत धरून पुढचा प्रश्न सोडूया. कोणाला काय अडचण असेल
विचारू शकतो. ओके, प्रश्न क्रमांक 4. पुढचा प्रश्न सेम याच क्वेश्चन दिलेला आहे. प्रश्न 4. 100 x वर्ग अधिक y वर्ग छेद 16 ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी त्यात पुढील पैकी कोणते पद मिळवावे? प्रश्न सांगितले आहेत त्यामुळे समजायला सोपं जाईल. बघ आता ऑब्झर्वेशन केलं असता दोन फॉर्म्युला आपण वापरू शकतो. a अधिक b चा वर्ग a वर्ग अधिक b वर्ग अधिक 2ab आणि a वजा b चा वर्ग बरोबर a वर्ग अधिक b वर्ग वजा 2ab. या स्वरूपात राशी असली पाहिजे होती तर ती पूर्ण वर्ग झाली असती. म्हणजे इथं एक पद कमी आहे आणि ते कोणतं आहे? 2ab आणि वजा 2ab. आता हे पद शोधण्यासाठी आपल्याला a आणि b च्या किमती आपण शोधतो. a आणि b च्या किमती कशा शोधतो आपण? a वर्ग बरोबर 100 x चा वर्ग दिलेला आहे. याचा जर वर्गमूळ घेतलं तर a बरोबर 100 चा वर्गमूळ 10 आणि x ही झाली a ची किंमत. तसंच b वर्ग बरोबर y वर्ग छेद 16. याचा जर आपण वर्गमूळ करत घेतलं तर b बरोबर y छेद 16 चा वर्गमूळ येतं 4 चौक 16 म्हणजे b बरोबर y छेद 4. आता या किमती शोधल्यानंतर a आणि b च्या ठिकाणी ठेवणार 2ab ची किंमत शोधण्यासाठी 2 गुणिले a च्या ठिकाणी आपण 10x ठेवणार आणि b च्या ठिकाणी y छेद 4 ही किंमत आपण ठेवून 2ab ची किंमत शोधणार. 10 दुने 20 20x y आणि 4 बरोबर 4 म्हणजे 20 म्हणजे 5x y. 2ab ची किंमत 5x स्क्वेअर. तसंच वजा 2ab ची किंमत काय येईल? वजा 2 गुणिले a बरोबर a च्या ठिकाणी 10x ठेवणार आणि b च्या ठिकाणी y छेद 4 जर गुणाकार केला तर परत 10 म्हणजे 20 आणि x y छेद 4 4 4 20 म्हणजे वजा 5x y. या किमती आपल्याला भेटतात. दोन ऑप्शन पर्याय निवडण्यासाठी आपल्याला ते दोन्ही पर्याय त्याच्यामध्ये ऍड करावे लागतील तर इथं ही राशी पूर्ण वर्ग राशी होईल. आपला पर्याय क्रमांक दिसतो. पर्याय क्रमांक 1 मध्ये 5xy आणि पर्याय क्रमांक 2 मध्ये वजा 5xy आपल्याला दिसतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि 2 त्यातील बरोबर आहे. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 मध्ये काय दिले? a अधिक 64 a वर्ग b वर्ग ही बैठक राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी खालील पैकी कोणते मध्यपद घ्यावे लागेल? आता a अधिक 64 a वर्ग म्हणजे आपण जर नीट बघितलं या राशीला तर आपल्याला
तर लक्षात येतं की a अधिक b चा वर्ग या दोन भिन्न संबंधीशी संबंधित आहे. 2ab अधिक b चा वर्ग आणि a वजा b वर्ग बरोबर a वर्ग वजा 2ab अधिक b. इथे म्हटलंय मध्यपद. आता मध्यपद त्याचे 2ab आणि वजा 2. परत आपण काय करणार 2ab आणि वजा 2ab ची किंमत शोधण्यासाठी पहिले a आणि b आपण निश्चित करणार. आता a आणि b निश्चित करण्यासाठी आपण काय करतो a वर्गाच्या ठिकाणी 1 लिहिलं. a वर्ग बरोबर 1. a वर्ग आपण असं पण लिहू शकतो a वर्ग a चा वर्ग 1च आणि वर्गमूळ सुद्धा 1च असतो म्हणून a बरोबर 1 आणि b वर्ग बरोबर 64 a वर्ग b वर्ग 64 a वर्ग आणि b वर्ग. म्हणजे याचे जर वर्गमूळ घेतलं तर b बरोबर 64 वर्गमूळ येतं 8. 8 आपली 64 आणि a आणि b चे वर्गमूळ a आणि b चे वर्ग b वर्गाचा वर्गमूळ a आणि b. आपल्याला या दोन किमती भेटतात. a आणि b च्या किमती भेटतात. a बरोबर 1 आणि b बरोबर 8. आता पुढची स्टेप काय करणार आपण मध्यपद शोधायचं आहे. 2ab आणि वजा 2ab मध्यपद आहे. मग 2ab ची किंमत आपण शोधणार. 2ab बरोबर 2 गुणिले a च्या ठिकाणी आपण काय ठेवणार 1 ठेवणार आणि b च्या ठिकाणी आपण ठेवणार 8ab. गुणाकार करणार b आणि b आतील 16 ab हे 2ab किंमत आहे. त्यानंतर वजा 2ab शोधणार. वजा 2 गुणिले a बरोबर 1 आणि b बरोबर 8ab. गुणाकार केला असता 8 गुणिले 16 आणि 16 म्हणजे वजा 16 गुणिले a आणि b. वजा 2ab ची किंमत आली. आता हे मध्यपद 2ab ची किंमत आपण काढणार. हे जर याच्यामध्ये ऍड केलं तर ही पूर्ण वर्ग राशी होताना आपल्याला दिसते. म्हणून आपले हे उत्तर बरोबर आहे. हे ऑप्शन क्रमांक दिसतात तर ऑप्शन नंबर 1 साठी 16 आणि 4 साठी वजा 16 दिलेला म्हणजे ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4 हे आपले बरोबर येताना आपल्याला दिसतं. समजतंय? सगळ्यांना व्यवस्थित समजतंय असं आपण गृहीत धरूया. तर समजलं असेल पुन्हा एकदा सांगतो. a वर्ग a अधिक 64 a वर्ग b वर्ग ही पैकी क्रांती पूर्ण वर्ग होण्यासाठी खालील पैकी कोणते मध्यपद घ्यावे लागेल. 2 राशी पर्याय निवडायचे आहेत. आता इथं राशी दिलेली आहे पण ती पूर्ण वर्ग झालेली नाही. त्याच्यामध्ये एक पद कोणतं तरी कमी दिलेले आहे. आता ते एक पद कोणतं असेल सुरुवातीला आपण या राशीचं निरीक्षण करून कोणत्या नित्य संबंधाशी संबंधित आहे हे आपण ओळखणार. आपल्याला निरीक्षण केल्यानंतर या दोन नित्य संबंध आपल्याला भेटतो की याच्याशी संबंधित आहे. पहिला a वर्ग शेवटचं b वर्गासाठी आणि मध्यपद आपल्याला इथं जर ऍड केलं 2ab जर इथं दिला असता तर ती पूर्ण वर्ग राशी झाली असते. म्हणून आपण इथं 2ab शोधणार. 2ab ची किंमत आपण शोधण्याच्या अगोदर मध्यपद शोधण्याच्या अगोदर a आणि b च्या किमती आपल्याला निश्चित कराव्या लागतात. म्हणून a वर्गाच्या ठिकाणी आपल्याला दिलं 1. 1 म्हणजे एकाचा वर्ग एकाच असतो आणि एकाचा वर्ग एकाच असतो. म्हणून a बरोबर 1 ला वर्गमूळ घेतलं असतं. आणि b वर्गाच्या ठिकाणी आपल्याला दिलंय 64 a वर्ग b वर्ग म्हणजे
त्याचं जर वर्गमूळ घेतलं तर बी बरोबर 64 ए वर्ग बी वर्गाच्या वर्गमूळ 8 एक बी हे ए. आता ए आणि बी ची किंमत काढल्यानंतर आपण 2 ए बी ची किंमत काढतो. मग 2 ए बी बरोबर ए आणि बी च्या ठिकाणी आपण या किमती शोधल्या. या किमती शोधल्या त्या आपण त्याच्यात ठेवणार. 2 गुणिले 1 गुणिले 8 ए बी यांचा जर गुणाकार केला तर 8 गुणिले 16 16 एक 16 16 ए बी आपल्याला 2 ए बी ची किंमत दिसते. तसंच सेम वजा 2 ए बी ची किंमत आपल्याला या किमती ठेवल्यानंतर वजा 16 ए बी येताना दिसते. हेच ते मध्यपद आहे जे आपण या पैकी राशी जर ठेवलं तर ही राशी आपल्याला पूर्ण वर्ग राशी होताना दिसते. म्हणून ऑप्शन नंबर मध्ये पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 आहे ते बरोबर येताना आपल्याला दिसतं. ओके, सगळ्यांना समजतंय? त्याच्या पुढचं उदाहरण बघा. त्याचा पुढचं उदाहरण क्रमांक 6. 49 एक्स वर्ग अधिक 64 वाय वर्ग ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी त्या पुढीलपैकी कोणते पद मिळवावे? सेम ॲज क्वेश्चन आहे आणि असा प्रश्न परीक्षेत 100% विचारला जातो. प्रत्येक वर्षी एक प्रश्न त्याच्यावरती विचारला जातो. त्यामुळं हा प्रश्न आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. आता बघा, 49 एक्स वर्ग अधिक 64 वाय वर्ग ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी आपल्याला पद शोधायचं आहे. असा प्रश्न असला की आपण ए अधिक बी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2 ए बी आणि ए वजा बी बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग वजा 2 ए बी या दोन समांतर आपण वापरणार आहोत. जर अशा पद्धतीचा प्रश्न विचारला राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी कोणते पद मिळवावे तर या दोन येथे समानता सुरुवातीला बघायच्या, त्याच्यावरच हा प्रश्न विचारला जातो. आता या स्वरूपात ही राशी आणण्यासाठी आपल्याला ए वर्गाची किंमत दिलेली आहे, बी वर्गाची किंमत दिलेली आहे, पण इथं जे 2 ए बी आणि वजा 2 ए बी चे पद आहे ते आपल्याला दिलेलं नाही, म्हणून आपण ते पद शोधणार आहोत. आता 2 ए बी आणि वजा 2 ए बी ची किंमत शोधण्यासाठी आपल्याला सुरुवातीला ए आणि बी शोधावं लागतं. म्हणून ए आणि बी आपण शोधू. आता ए आणि बी ची किंमत ठरवण्यासाठी ए वर्ग बरोबर काय दिलंय 49 एक्स वर्ग, म्हणून याच्यावरून ए ची किंमत काढण्यासाठी ए जाऊन ए याचा आपण वर्गमूळ घेऊ ए आणि 49 एक्स वर्ग याचा जर वर्गमूळ आपण घेतलं तर 7 साठी 49 हा 7चा वर्ग असतो, म्हणून 7 याचे एक्स हे झाले ए ची किंमत. तसंच बी वर्गच्या ठिकाणी आपल्याला 64 वाय वर्ग दिलेला याचं जर आपण वर्गमूळ घेतलं तर बी बरोबर 64 वर्ग 8 आणि वाय वर्गाचा वर्गमूळ वाय म्हणजे बी बरोबर आपल्याला 8/y ही किंमत येते. आता ए आणि बी या दोन किमती वापरून आपल्याला 2 ए बी आणि वजा 2 ए बी हे पद शोधायचं आहे. या पदाची किंमत शोधायची. 2 ए बी बरोबर 2 गुणिले ए च्या ठिकाणी आपण होणार 7x
आणि बी च्या ठिकाणी ठेवणार 8/y. यांचा गुणाकार केल्यानंतर 8×3 = 56 आणि 56 दुणे 112. 56 दुणे 112 आणि x/y. त्यानंतर -2 ab मध्ये -2 गुणिले a बरोबर 7x आणि b बरोबर 8/y. यांचा जो गुणाकार केला तर गुणाकार सेम येईल 112x/y. फक्त मायनस दिलेला आहे म्हणजे दोन पद आपल्याला भेटतात. आता ही दोन पद किंवा यांची जी किंमत शोधली ती पर्याय क्रमांकात दिसते का आपल्याला? तर आपल्याला दिसते पर्याय क्रमांक 1 मध्ये 112x/y आणि पर्याय क्रमांक 2 मध्ये -112x/y दिसते. म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 जो आहे तो आपला बरोबर येताना दिसतो. समजते सर्वांना? या एकाच प्रकारचे जवळपास 6 प्रश्न आपण सोडवले, त्यामुळे हा प्रश्न समजायला सोपा झाला आहे सगळ्यांना आणि समजला असेल असं आपण पुढचा प्रश्न आपण सोडू. बघा आता उदाहरण 7 याच्यामध्ये प्रश्न थोडा वेगळ्या पद्धतीचा दिलेला आहे. सुरुवातीला आपण काय करू? काय दिलं? 121 वर्ग वजा 111चा वर्ग वजा 1 बरोबर किती? याची किंमत किती? सुरुवातीला आपण काय करतो? याचं निरीक्षण केलं तर ते कोणत्या रेषेचे समांतरशी संबंधित आहे, कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल. आपल्याला कसं लक्षात येतं की आपला एक फॉर्म्युला कसा आहे बघा, a अधिक b गुणिले a वजा b बरोबर a वर्ग वजा b वर्ग. एक आपला फॉर्म्युला दिलेला आहे. या फॉर्म्युल्याशी हे संबंधित आहे असं आपल्याला लक्षात येतो. आता इथं आपण काय करणार? हेच गणित आपण असं लिहू शकतो 121चा वर्ग वजा 1चा वर्ग लिहिला तरी क्षमता येतो, त्याचा वर्ग सुद्धा क्षमता येतो म्हणजे 1 वर्ग आपण असं लिहू शकतो. तसंच 11चा वर्ग वजा 1 असा आपण लिहू शकतो. त्यानंतर काय करणार? 121 वर्ग वजा 1 वर्ग आपल्याला या फॉर्म्युलाशी तुलना करून आपल्याला या फॉर्ममध्ये आपल्याला मांडावं लागतं. हे असं दिलेलं आहे आणि त्याच्यावरून आपले कसं लिहिणार आपण? a अधिक b आणि a वजा b म्हणजे 121 ला आपण a मानू आणि 1 ला जर b मानू तर a च्या ठिकाणी येणार 121 अधिक b च्या ठिकाणी आपण 1 लिहू. कसं? a च्या ठिकाणी 121 वजा b च्या ठिकाणी 1 लिहा. 11चा वर्ग येतो 121 वजा 1. आता इथं अंशाच्या ठिकाणी छेदाच्या ठिकाणी आपल्याला शेम काय दिसते ते कट होणार. 121 वजा 1 आणि 121 वजा 1 अंशाच्या ठिकाणी छेदाच्या ठिकाणी सेम राहते. जर कट केलं तर काय होतं? 121 अधिक 1 यांची जर आपण बेरीज केली तर 121 अधिक 1 म्हणजे होणार 122. याचे उत्तर येतं. हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांकात दिसतं का? पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 बघा. पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला 122 उत्तर
उत्तर आलेलं दिसतं. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 जो आहे तो आपला करेक्ट आहे असं आपल्या लक्षात येते. समजतंय? उदाहरण सोप्या पद्धतीने दिलेले असतात. फक्त आपल्या त्याला सूत्र लक्षात पाहिजे. म्हणजे व्यक्ती समानतेची जी काही 9 प्रकारची सूत्र दिलेले आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. आणि इतकी तुम्ही पाहिजे की प्रश्न बघितला आपल्या लक्षात आलं पाहिजे की हा प्रश्न कोणत्या व्यक्ती समानतेशी किंवा कोणत्या फॉर्म्युल्याशी संबंधित आहे आणि कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल आपल्याला समजलं की उदाहरण सोडवणं खूप होतं. आता हे एक्झाम्पल बघू आपण. उदाहरण 8 नंबरचा प्रश्न आहे. 7/3 गुणिले 7/3 वजा 2/5 गुणिले 2/5 अपॉन 7/3 अधिक 2/5 ही याची किंमत शोधा. तर याची किंमत शोधायला निरीक्षण करून आपल्याला सगळ्यात अगोदर युक्ती समानता कोणती वापरावी लागेल, कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आता 7/3 गुणिले 7/3 दोन वेळा एकाच संख्येचा गुणाकार होत असेल तर तो आपल्याला असा देतो. 7/3 चा वर्ग लिहू शकतो. 2/5 गुणिले 2/5 हे सुद्धा आपण कसं लिहू शकतो. 2/5 चा वर्ग असं लिहू शकतो आपण. आणि 7/3 अधिक 2/5 जैसे आता 7/3 चा वर्ग वजा 2/5 चा वर्ग बघितल्या आपल्याला असं लक्षात येतं की इथं कोणत्या प्रकारची युक्ती समानता वापरता येईल आपल्याला. ए वर्ग बघा, ए वर्ग वजा बी वर्ग या फॉर्म मध्ये आणि याचे एक विस्तार येतो ए अधिक बी आणि ए वजा बी असे म्हणजे हे सूत्र आपल्याला वापरता येईल. 7/3 च्या ठिकाणी ए ठेवला आणि 2/5 च्या ठिकाणी बी ठेवला तर आपल्याला हे इथे समानता आपल्याला भेटते. आता या फॉर्म मध्ये लिहायचं असेल अजून सोपं करू शकतो. ए बरोबर डायरेक्ट 7/3 आणि बी बरोबर 2/5 डायरेक्ट किती लिहून घेतलं. याच्यात जर आपण 7/3 च्या ठिकाणी ए आणि बी जर आपण ठेवलं तर काय होईल. 7/3 च्या ठिकाणी आपण ए घेऊ तर काय होईल. ए चा वर्ग वजा 2/5 साठी बी म्हणजे बी चा वर्ग आणि 7/3 च्या ठिकाणी ए अधिक 2/5 च्या ठिकाणी आपण बी ठेवू. त्यानंतर ए वर्ग वजा बी वर्ग याचा तर फॉर्म्युलाच आहे आपल्याकडे. ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर काय येतं. ए अधिक बी गुणिले ए वजा बी. ए अधिक बी आणि ए वजा बी असं लिहू शकतो आपण. ते ए अधिक बी लिहिणार. आता इथं आपल्याला कॅन्सल होताना काय दिसतं का. अंशस्थानी अंशाच्या ठिकाणी ए अधिक बी दिसतं आणि छेदस्थानी सुद्धा ए अधिक बी दिसतं. म्हणजे हे आपलं कॅन्सल होतं. कॅन्सल झाल्यानंतर पुढचं काय ए वजा बी. आता ए वजा बी ए कशासाठी घेतलं आपण 7/3 साठी घेतलं. एकच्या ठिकाणी आपण 7/3 वजा
बीच्या ठिकाणी आपण घेणार 2/5 तर 2/5 साठी आपण बी गृहीत धरलं इथं बी ठेवला होता. आता इथं आपण काय करणार या दोन फ्रॅक्शनची अपूर्णांकांची वजाबाकी करायची. वजाबाकी कशी करतो आपल्याला येते तर शेत समान नसेल तर आपण किरकोळ गुणाकार करतो. 35 आणि 3 गुणे 6 5 3 15 35 मधून 6 जर गेले तर पुरता 29 आणि उत्तर येतं 29 से 15. आता 29 से 15 आपल्याला पर्याय मध्ये दिसतं का तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला उत्तर येताना दिसतंय. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर येताना आपल्याला दिसतो. समजा सगळ्यांना काय केलं आपण 7/3 परत एकदा सांगतो 7/3 गुणिले 7/3 एकाच संख्येचा जर आपण 2 वेळेस गुणाकार करत असतो किंवा 2 वेळेस गुणाकार केला तर त्याचा वर्ग होतो. म्हणून आपण 7/3 चा वर्ग घेतला आणि इथं पण 2/5 गुणिले 2/5 दोन वेळा गुणाकार केलाय म्हणून त्याचा आपण वर्ग घेतला. त्यानंतर शेत ऍडजस्टिव्ह दिलं त्यानंतर 7/3 साठी आपण 7/3 साठी ए ठेवला आणि 2/5 साठी आपण बी ठेवला. तर आपल्याला हे गणित किंवा आपल्याला ए वर्ग वजा बी वर्ग या फॉर्म मध्ये येताना दिसतं. ते आपण ए वर्ग वजा बी वर्ग लिहिले. त्यानंतर ए वर्ग वजा बी वर्ग याचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी गुणिले ए वजा बी येताना याचं म्हणून आपण ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी गुणिले ए वजा बी आपण लिहिले. त्याच्यानंतर ए अधिक बी सेम ऍडिटिव्ह लिहिलं. त्याच्यानंतर अंशाच्या ठिकाणी छेदाच्या ठिकाणी ए अधिक बी ए अधिक बी सेम ऍडिटिव्ह लिहिलं म्हणून आपण कॅन्सल केलं. उरलं काय ए वजा बी. आता ए वजा बी उरलं त्यानंतर ए वजा बी ए आणि बी कशासाठी आपण घेतला होता त्याच्यासाठी गृहीत धरला होता 7/3 साठी 2/5 आपण लिहून घेतलं. म्हणून ए आणि बी च्या ठिकाणी आपण ठेवलं 7/3 वजा 2/5 या दोघांची वजाबाकी केली असता आपल्याला उत्तर येतं 19/5 म्हणून पर्याय क्रमांक आपल्याला पर्याय क्रमांक उत्तराला 3. पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न ओके. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न दिलेला आहे 13.0 चा वर्ग वजा 12.8 चा वर्ग चे 13.0 वजा 12.8 चा 8 ची किंमत किती यांची किंमत आपल्याला लवकर फाइंड आउट करायची आहे. आता 13.0 चा वर्ग आणि 12.8 चा वर्ग आपण असं करून घेऊ. 13.0 साठी आपण समजा ए मांडला आणि 12.8 साठी आपण मानला बी आणि बी आपण मानून घेतला. तर 13.0 च्या ठिकाणी आपण ए ठेवणार जे होईल ए वर्ग वजा 12.8 च्या ठिकाणी आपण ठेवणार बी जे होईल बी वर्ग छेद 13.0 च्या ठिकाणी ए वजा 12.8 च्या ठिकाणी बी. आता आपल्याला सहज सोडवता येईल. ए वर्ग वजा बी वर्ग आपला फॉर्म्युलाच आहे. ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर काय येतं
बघा ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर सूत्र आपल्या पाठ आहे ए अधिक बी वजा ए वजा बी या दोघांचा गुणाकार म्हणजे ए वर्ग वजा बी वर्गाच्या ठिकाणी आपण बी ठेवणार त्याच्यामुळे ए अधिक बी आणि ए वजा बी छेद ए वजा बी जैसे आता ए वजा बी आणि छेदस्थानी ए वजा बी आपल्याला सेम दिसते म्हणून ते आपण कट केलं आणि कट केल्यानंतर काय होतं ए अधिक बी होतो आता ए अधिक बी कशासाठी आपण घेतला होता 13.0 साठी ए घेतला होता म्हणून ए च्या ठिकाणी आपण 13.0 घेतलं अधिक बी कशासाठी घेतला होता आपण 12.8 साठी म्हणून बी च्या ठिकाणी आपण 12.8 आणि या दोघांचं जर आपण दोघांची बेरीज केली तर 13.0 आणि 12.8 0 अधिक 8 बरोबर 8.3 आणि 2 5 आणि 1 आणि 1 2 म्हणजे आपलं उत्तर येतं 25.8 25.8 आपल्याला पर्यायामध्ये दिसतं का तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला 25.8 उत्तर येताना दिसतं म्हणजे आपण काढलेलं उत्तर बरोबर आहे 25.8 हे उत्तर बरोबर आहे तर या पद्धतीनं आपल्याला हे गणित सोडवायचं आहे पुढचा प्रश्न क्रमांक 10 दिलेला आहे आता हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा या प्रश्नाचं जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर मागील प्रश्न जो दिलेला होता तसाच प्रश्न हा दिलेला आहे फक्त इथं किमती बदललेल्या आहेत बघा 3.457 भागिले 3.457 दोन वेळा गुणाकार वजा 2.543 दिले 2.543 दोन वेळा गुणाकार छेद 3.457 वजा 2.543 असं याची किंमत आपण शोधू दोन वेळा गुणाकार म्हणजे आपण असं लिहू शकतो 3.457 याचा वर्ग असं लिहू शकतो वजा 2.543 हे सुद्धा दोन वेळा गुणाकार दिले म्हणून आपण हे सुद्धा आपण असं लिहू शकतो 543 चा वर्ग छेद 3.457 वजा 2.543 आता पुन्हा आपल्याला तोच फॉर्म्युला वापरता येईल बघा फॉर्म्युला काय आपला ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी आणि ए वजा बी तर 3.457 साठी जर आपण ए घेतला आणि 2.543 साठी जर आपण बी मानलं तर हेच गणित आपल्याला कसं घेता येईल 3.457 साठी ए घेतल्यानंतर ए चा वर्ग होईल जर ए ठेवला तर ए चा वर्ग वजा 2.543 साठी जर आपण बी ठेवला तर बी चा वर्ग छेद 3.457 साठी आपण हे घेतल्यानंतर एक बी आणि वजा 2.543 साठी घेतला बी म्हणून हे गणित या स्वरूपात आपल्याला लिखता येईल या स्वरूपात लिहिल्यानंतर आपल्याला
सोप्या पद्धतीने सोडवता येते. आता ए वर्ग वजा बी वर्ग आपल्या सहज लक्षात येतो, आपला फॉर्म्युलाच दिलेला आहे. म्हणून ए वर्ग वजा बी वर्ग आपल्याला कसा लिहिता येईल? ए अधिक बी आणि ए वजा बी दोघांचा गुणाकार लिहिता येईल. ए अधिक बी गुणिले ए वजा बी छेद ए वजा बी. आता इथं काय करायचंय, जे अंशाच्या ठिकाणी आणि छेदाच्या ठिकाणी जे सेम असेल ते आपल्याला कॅन्सल करून टाकायचं आहे. उरतं काय? ए अधिक बी उरतं. ए अधिक बी उरतं. त्याच्यानंतर ए आणि बी कशासाठी घेतलं होतं आपण? कशासाठी मानून घेतला होता? 3.457 साठी आपण ए मानला. पण एच्या ठिकाणी आपण परत 3.457 ठेवला आणि बी च्या ठिकाणी आपण 2.543 ठेवला. कारण बी साठी आपण 2.543 साठी आपण बी मानला होता. त्याच्या ठिकाणी आपण त्याची किंमत 523 ठेवली. इथं त्यांची बेरीज करायची आहे, म्हणून बेरीज जर आपण केली तर काय 3.457 5 आणि 3 10.01 5 आणि 4 9 आणि 1 10.01 परत 5 आणि 4 9 आणि 1 10.1 3 आणि 2 5 5 आणि 1 6 त्याची बेरीज येते 6.0. आपल्याला माहिती आहे की पॉईंट नंतर कितीही शून्य दिले तरी फरक पडत नसतो. म्हणून आपलं उत्तर आलं 6. हे आपलं जे उत्तर आलं ते बरोबर आहे का? तर पर्याय क्रमांक ऑप्शन 2 साठी 6 हे उत्तर दिलेलं आहे. म्हणून आपलं जे उत्तर आहे 6 ते बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा काय बरोबर येईल. तर अशा प्रकारचे आपल्याला हे गणित जर आलं तर सोडवायचं आहे. बघा समजलं नसेल पुन्हा एकदा परत 3.457 गुणिले 3.457 वजा 2.543 गुणिले 2.543 एकाच संख्येचा 2 वेळेस गुणाकार दिलेला असताना तर आपल्याला या फॉर्म मध्ये लिहिता येतं, म्हणजे त्यांच्या वर्गाच्या रूपात लिहिता येतं. म्हणजे 2 वेळा गुणाकार केला त्याचा वर्ग होतो हे आपल्याला माहिती आहे. म्हणून त्यांचं 3.457 चा वर्ग आपण लिहितो वजा 2.543 चा वर्ग या स्वरूपात आपण लिहितो. तर याचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्याला हा फॉर्म्युला आठवतो. म्हणून आपण सोप्या पद्धतीने सोडवण्यासाठी 3.457 साठी आपण ए मानून घेतला आणि 2.543 साठी आपण बी मानला. ए आणि बी ठेवल्यानंतर आपल्याला थोडं सोप्या पद्धतीने सोडवता येऊ शकतं. कारण ए वर्ग वजा बी वर्ग असं फॉर्म्युलाच आहे. म्हणून त्यासाठी आपण ए वर्ग वजा बी वर्गाच्या ठिकाणी आपण ए आणि बी ए वजा बी ठेवणार आणि ते ठेवल्यानंतर ए आणि बी गुणिले ए वजा बी आलं आणि ए वजा बी छेदस्थानी ठेवलं. त्यानंतर ए वजा बी कॅन्सल केल्यानंतर उत्तर ए अधिक बी. आता ए अधिक बी यांची बेरीज करायची आहे. ए आपण कशासाठी घेतला होता? 3.457 साठी आपण ए ठेवला होता. म्हणून ए च्या ठिकाणी आपण ठेवलं 3.457 आणि बी च्या ठिकाणी ठेवलं 2.543. या दोघांची बेरीज केल्यानंतर आपलं उत्तर येतो 6. म्हणून पर्याय क्रमांक उत्तर आलं ते 6 बरोबर आपल्याला दिसतं. तर अशा प्रकारचं गणित जर पुन्हा आलं तर आपल्याला समज सोडवता आलं पाहिजे. तर अजून आपले बरेच प्रश्न बाकी आहेत सोडवायचे. मागील वर्षी जे विचारलेले प्रश्न आहेत ते सुद्धा आपण ऍड केलेले आहेत. ते आपण
उद्याच्या तासिकेत आपण ते सगळे प्रश्न सोडून घेऊयात, समजून घेऊयात. तोपर्यंत आजच्या तासिकेत एवढंच आपला वेळ झालेला आहे, त्यामुळे आपण आता थांबूया. धन्यवाद.